नमस्कार. मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. चला म्हटलं 2-3 दिवस गावाकडे जाऊन यावं. तर मी निघालेली आहे गावाकडे, माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे. छान असं आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर मस्त असं आम्ही पुण्यावरून गावाला निघालेलो आहे. आपल्याला ट्रॅफिक पण लागलं नाही एवढं काय हायवेला बरं. फायनली आम्ही माझ्या सासरी पोचलेलो आहेत. ही डॉग घेऊया का? मी कधीही सासरी गेली ना तर सासूबाई माझ्या नेहमी स्वयंपाक करून ठेवतात. इथे बघा मस्त ज्वारीच्या भाकरी, गावरान कोंबडीचं चिकन बनवलेलं होतं, मासे, मस्त असा गावरान बेत करून ठेवला होता सासूबाईंनी. माझ्या सासूबाई की नाही खूप छान आहेत. मी कधीही गावाला गेली ना तर गेल्यानंतर मी कधी स्वयंपाक करत नाही. त्या नेहमी म्हणतात, प्रवासात तुम्ही खूप थकून आलेला आहे, त्यामुळे तुम्ही काहीच करू नका. गेले की आम्हाला जेवायला वाढतात आणि आराम करायला सांगतात. खूप छान माझ्या सासूबाई आहेत. तर बघा, हे माझ्या घराच्या समोर मस्त अशा झाडे आहेत, बघू शकता तुम्ही. आंब्याची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. खूप छान वातावरण आहे इथे. बघा मस्त माझ्या सासऱ्यांनी आईस्क्रीम आणलं होतं. सकाळपासूनचं हे दुसरं आईस्क्रीम आहे आमचं. गावाकडे गेली ना खूप मजा येते. माझे सासरे आहेत ना ते खूप लाड करतात नातवंडांचे, सुनांचे, मुलांचे. तर त्यांना खूप भारी वाटतं. फक्त त्यांना बोलायचं की हे हवंय म्हणून काय म्हटले बाबा? लगेच आणून देतात. तर इथे बघा मस्त अशा कुल्फ्या आणल्या होत्या. सकाळी आईस्क्रीम खाल्लं होतं मुलांनी आणि दुपारी कुल्फी खाल्ली. तर इथे बघा माझ्या घराच्या समोरच मस्त अशी आंब्याची झाडं आहेत, चिक्कूची झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत. खूप छान वातावरण आहे इथे. बघा कडीपत्त्याची छोटी छोटी झाडं आलेली आहेत. मोठं एक झाड आहेच, पण त्याच्या ज्या बिया पडतात ना खाली, त्याची छोटी छोटी झाडं आलेली आहेत त्याची. चल तिकडं ते खागी ती मेल्ट व्हायला लागली. इथे बघा एक आंबा पडलेला होता, आंब्याला पाड लागलेला आहे आणि असे आंबे पडलेले आहेत 1-2. हा जो आंबा आहे ना केशर आंबा आहे माझ्या घरी. इथं बघा चिक्कू किती खाली पडलेले आहेत झाडांच्या खाली. खूप चिक्कू आता झाडाला खूप कमी आहेत, त्याचा सीझन नाही आता. तर इथे बघा मस्त आंब्याचे झाडं आहेत, नारळाचे तर भरपूर झाडं आहेत. खूप छान वातावरण आहे माझ्या सासरी. मस्त झाडं दिसतात. तुम्ही चारही बाजूनी जरी बघितलं ना घराच्या, तर सगळे झाडंच झाडं आहेत. तर मुलंही खूप एन्जॉय करतात. इथं मुली बघा बॅडमिंटन खेळत आहेत माझ्या. खूप दिवस काही आम्ही जास्त गावी येत नाही, 4 ते 5 दिवसच येतो, पण फुल एन्जॉय करतो. हे जे बाजूला आहे ना तिथं आमच्यात गडी राहतात, जे कामाला असतात ना ते. तर माझ्या सासऱ्यांनी मस्त असे गाडे बनवून आणलेले आहेत. खूप वर्ष झाले आम्ही गेलो की ते काढतात खेळायला, आणि आम्ही पुण्याला आलो की ते व्यवस्थित नीट ठेवून देतात. तर मुलं खूप आवडीने खेळतात हे बघा किती छान नारळांची झाडं लावलेली आहेत, बाग लावली नारळाच्या झाडाची. आणि जे बाजूला झाडं आहेत ते खूप मोठे आहेत, त्याला नारळ लागलेले आहेत. हे आत्ताच लावलेत 1-2 वर्ष झालं, त्यामुळे छोटे आहेत. इथं मोठी चिंच आहे, त्याची सावली खूप छान पडते. आपण कोकणामध्ये कसं जातो आणि अशी झाडं असतात सगळीकडे, तसंच सेम माझ्या घरासमोर आहे. तर असं आहे माझं सासरचं घर, म्हणजे माझं घर. तर मी आता निघालेली आहे माझ्या आईकडे. माझी आई तिथून जवळच राहते, 3 किलोमीटर फक्त. तर तिचं घर मी तुम्हाला दाखवते. बघा हे आहे तिचं घर.
माझी आई गावामध्ये राहते आणि माझं जे घर आहे ते रानात आहे. एकच गाव आहे आमचं. तर इथे बघा माझ्या पप्पांकडे पण भरपूर झाडं आहेत. रुचिक ही होईल बरं का, रुचिक लागेल. ते पलीकडे जा आता मोर. पप्पांकडे जे आंबे आहेत ना ते खूप मोठे आहेत. चांगला एक अर्धा किलोचा एक आंबा असेल इतका मोठा आंबा आहे. मी की नाही खूप जास्त आंबे विकत आणत नाहीत. पहिले एक 2 ते 3 वेळा विकत आणते आंब्याचा सीझन सुरू झाला की. नंतर की नाही माझे घरूनच आंबे येतात, आईकडून येतात, माझ्या घरून येतात. हापूस आंबा आहे आमच्या घरी, केशर आंबा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. त्यामुळं माझे की नाही घरचेच आंबे खूप होतात. आणि आमची आता ही गावाकडची सुट्टी संपलेली आहे. आम्ही निघालो आहोत पुण्याला रिटर्न. तर जाताना खूप आभाळ आलेलं होतं, पावसाचं वातावरण झालेलं होतं. जाताना पाऊसही खूप पडला होता. आजचा हा माझा गावाकडचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.